सरप्राईज तुला? काय ग? हे बघ कसा भाऊ आहे. हे बघ क्रॅब. ओ माय गॉड जिवंत आहे. हा मग हे बघ जिवंत आहे. खाली टँग 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 पळालं. मम्मी लागलं नाही हाताला. नाही नांगे तोडले ना त्याचे. पण ते पण लागतं ना ते छोटे वाले. लागतं की बाया. डोळे बघ ना. हे बघ कशा चालत्यात तर आता. बापरे जिवंत. सगळे जिवंत आहेत आई. ते बघ की कसले हालत्यात. हाय, वेलकम बॅक टू समायराज वर्ल्ड. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग आणि वेगळा असणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आमच्या समायराने घातलेला आहे सुंदर फ्रॉक आणि समायरा दाखवतीये बघा. आता ती फ्रॉक दाखवणार आहे. तर बघू शकता बघा कशी डान्स करते फ्रॉक घालून. खूप मज्जा आणि मस्ती चाललेली असते तिची. सो मी दाखवते. हा, तर समायरा मागते तिची गाडी. पण साऊ गाडी ओली आहे त्यामुळे आताच तुला नाही मिळणार, थोड्या वेळाने देते. सो ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग असतात. इथे मम्मी अशा क्लीन करते पूर्ण खेकड्या. आणि इकडे क्लीन करून ठेवलेल्या खेकड्या आहेत ह्या. हे बघू शकता असं. आणखी ह्याला 4-5 पाण्याने धुवायचंय. आणि हे नांगे आहेत खेकड्यांचे अशा प्रकारचे. बघू शकता असं चावू शकता आपल्याला. पण आता ते चावू नाही शकत आहे कारण त्याला आपण पूर्णपणे कट केलंय. तर हे अशा प्रकारचे नांगे आहेत मस्त. तर ह्याचा आम्ही बनवणार आहोत कालवण. आणि हे बघा हे क्लीन करायचे तेवढे. आणि इकडे पण खूप सारे आहेत. तर हे यामध्ये छोटे छोटे नांगे आहेत त्यांचे पाय. आणि ह्या अशा पूर्ण खेकड्या आहेत. ह्या ओपन ह्यांचं हे पीस करून क्लीन करायचे आहेत. भरपूर आहेत अजून. खेकड्याच खेकड्या. ह्याचं कसं आहे ना, जेवण करायला अवघड आहे खरं, पण टेस्ट छान असते है ना ग मम्मी? हो, खूप मस्त टेस्ट असते. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी तर मी एवढ्या काही गडबडीत नाही दाखवू शकत आहे, पण मी तुम्हाला जेवण कशा प्रकारचं बनलंय ते नक्कीच दाखवू शकते. आणि थोडंसं मी तुम्हाला ब्लॉग काढता काढता ह्याचं पण व्हिडिओ दाखवेल मधी मधी की कसं बनवतोय ते. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आपला ब्लॉग झालेला आहे सुरू. आणि आम्ही आलो आहोत माझ्या माहेरावरून. तर माझ्या माहेरी खूप छान प्रकारचे खेकडे वगैरे मिळतात. तर मी तिकडनंच येताना मम्मीसोबत आली आहे. तर मग येताना मी घेऊन आलो खेकड्या, कारण समायराच्या पप्पांना खास करून खायच्या होत्या म्हणून. तर आलो आहोत घेऊन आता. आणि वाजले आहेत 8. सो फटाफट जेवण बनवायचं आहे, कारण तिचे पप्पा 9:30 ते 10 पर्यंत म्हटले ते येतील. आत्ताच फोन आलता त्यामुळे. तर चला तयारीला लागूयात. आता जेवण बनवायचं आहे ना साऊ? तू खाणार ना क्रॅब? हा, अशी वाकडी वाकडी करते का? तोंड पण वाकडं करते का? बरं ठीक आहे, नका नका करू तशा. चला बघूयात मम्मी काहीतरी दाखवते आपल्याला. काय ग? एवढे मोठे मोठे आहेत खेकडे बघा. किती मोठे असे मोठे मोठे खेकडे आहेत. असे मोठे मस्त आहेत.
भरपूर मोठे आणि त्यांना क्लीन करावं लागतं भरपूर. तर चालू आहे मम्मीचं ते काम. मी बाकीचा मसाला वगैरे वाटून घेते आणि बाकीची तयारी करते फास्टमध्ये. तर ब्लॉग कंटिन्यू करा, बघत राहा कसं बनवतो आम्ही जेवण ते. चला तर मग मी आता सुरुवात करते. तर खेकड्या का बनवायच्यात, कारण समायराच्या पप्पांना खेकड्या खूप आवडतात आणि त्यामुळं मला तर अजिबात खाता येत नाही खेकड्या, कारण ते इतकं कठीण असतं त्याचं वरचा कवर. तर ते फोडूनच पूर्ण हुळहुळीत होतं जीभ आणि सगळंच. तर ते काही खाताच येत नाही. तर ज्या मोठ्या नांग्या असतात आणि ते मधला पार्ट, त्यामधलं सॉफ्ट थोडंसं मिळतं खायला. पण चविष्ट असतात खेकड्या आणि म्हणतात हेल्दी पण असतात. एखाद्या दिवशी म्हणजे पावसाळ्यामध्ये एकदा तरी खाल्लेल्या चांगल्या असतात. सो पावसाळ्यामध्ये तर खेकड्या एकदमच छान मिळतात, कारण ते त्यांचं प्रजनन जे असतं ते पावसाळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होतं त्यांचं प्रजनन क्रिया. आणि खेकड्या पण भरपूर प्रमाणात पावसाळ्यामध्ये अवेलेबल असतात. तर एकदा तरी खेकड्या खाल्लेलं नेहमी चांगलं असतं असं म्हणतात. तर त्यामुळे हिच्या पप्पांना खाऊ वाटलं, त्यामुळे आम्ही आणलं आणि आता करणार आहोत त्याचं कालवण, रस्सा वगैरे, भाकरी भात असं. तर साऊ तू पण खाशील ना मग क्रॅब, खेकडी खाशील ना? हां अशी चालते बघा, अशी भाकरी चालते. हां, तर आमच्या साऊची ॲक्टिंग कधी पण चालू असते. तर आता चाललंय साफसफाईचं काम आणि मी आता त्याचं जे पाय वगैरे आहेत आणि ते नांगे छोटे छोटे, त्याचं ते पल्प पूर्ण असं मिक्सरमध्ये करून जो रस्सा असतो म्हणजे त्याचा सगळा सार जो असतो तो काढून घ्यायचा एका पातेल्यात. आणि मग अशा प्रकारे कालवण मी बनवेल वाटण वगैरे करून. आणि साऊसाठी मग थोडंसं आळणी वगैरे करणार आहे आणि मग मलाच तिला चारावं लागणार आहे की नाही साऊ? हां, तर मग आली आता साऊ पण. आणि साऊची आता उद्या स्कूल आहे, सुट्ट्या आमच्या संपल्या. शनिवार रविवारी सुट्ट्या असते, सॅटर्डे संडे आहे ना साऊ स्कूलला. तर आता उद्या ब्लू डे आहे ना साऊ. तर आजचा ब्लॉग हा चालू आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा. जेवण कसं झालंय ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब करा, सरप्राईज नाही, सबस्क्राईब. ठीक आहे, चलो. इथे मी पूर्ण मसाला वाटून घेतलाय सुक्क आणि रस्सा बनवण्यासाठी. सो आता बनवतीये मी इकडे. पूर्ण खेकड्या अशा स्वच्छ करून दिल्यात मला मम्मीने. हे खूप मोठा टासा असतो, तर हे सगळं क्लीन केलंय. आणि आता ह्या बारक्या नांग्यांचं वाटण करायचंय, तर ते पण मम्मी स्वच्छ करते इकडे. आहे ना मम्मी? छान केले सगळं स्वच्छ. आता मी मसाला भाजून घेते आणि छान सगळं तयार झाल्यावरतीच मी तुम्हाला दाखवते आता जेवण. इकडे झालंय जेवण तयार, बघू शकता तुम्ही. रस्सा भाजी इकडे आणि इथे मी सुक्क मसाल्याचं करून घेतलंय आणि इथे खेकडी शिजवून घेते, कारण समायरासाठी पण थोडंसं हेल्दी आणि जरा तिखट नाही खाते एवढं, त्यामुळे मी तिला आळणी करते यामध्ये. सो आता कालवण तर उकळत आहे, पण यामध्ये अजून काहीच खेकड्या वगैरे टाकलेले नाही आहेत. तर पूर्ण झाल्यावरती मी आता हे नक्की दाखवेल. आणि साऊचं चाललाय दंगा, खेळते आणि मी तिकडे बसली खेकड्या क्लीन करून आराम करते थोडासा. तर तुम्ही इथे पाहू शकता किती खळखळून असं मस्त रस्सा असा उकळीला आलेला आहे, उकळला आहे म्हणजे. आणि हे बघा आपले जे खेकडे आहेत ते मस्त यामध्ये शिजलेत. आणि मी 1-2 शिट्ट्या घेतलेल्या आहे ह्याच्या साऊसाठी आणि काढले. तर मस्त असा रस्सा तयार आहे. इकडे मस्त झणझणीत असं सुक्क पण तयार आहे आपलं, बघू शकताय. किती सुंदर असं जेवण आहे आजचं. आणि इथे साऊला काढले आणि छोटे छोटे पीस आणि नांगे.
वाटतंय तुमचं फेवरेट जेवण येतं? 100% परफॉर्मन्स. टेस्टला पण मस्त आहे ना, तुम्ही Yes. चाखून बघितलं. बघितलं अशा छान. रस्सादार भाज्या. आणि तिकडे एवढा पसारा पडलाय, तो पण आवडायचा आहे नंतर मला. होय येत आमच्या घरामध्ये हे सगळ्यात टॉप लेवलचे असे प्रकार बनतात. मस्त ना. इट्स नाईस. चला आता बसतोय आम्ही जेवायला. चला मी दाखवते जेवण. ताट वगैरे केलं होते आम्ही. आता भाकरी वगैरे काही खाणार नाही, कारण रात्रीचं जास्त जेवायचं नसतं. आणि आम्ही सलाड खाल्ले त्याच्या आधी, सलाड खाल्लंय, त्यामुळे आम्ही फक्त भात रस्सा आणि नॉर्मल असं खाणार आहोत. तर हा रस्सा भाकरीसोबत भातासोबत इंद्रायणी खूप छान लागतो. तर बनवलंय आमच्या साहेबांसाठी खास करून. तर आता जेवणाची तयारी करते, बाहेर जाऊन ताटं वगैरे घेते आणि आवरावर करते आता बाकीची. काय पाहिजे तुला? देते. हा देते. मागो मागो, गरम आहे. कसं आहे मग? हा मस्त. नांगी. तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.